मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला व अंगणवाडी सेविकाताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींची तक्रार आहे की आमचं जो काही कागदपत्रे आहे, आमचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविकाताई जमा करून घेत नाहीत। आता 31 डिसेंबर तारीख सुद्धा जवळ आलेली आहे। ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी ही शेवटची तारीख असणार आहे। परंतु आमच्या इथे अंगणवाडी सेविकाताई कोणतेही कागदपत्रे जमा करून घेत नाहीत। शिफारस पत्र काय आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हा जी-आर आहे, तुम्ही पाहू शकता। जी-आर आलेला आहे 11 डिसेंबर 2025 रोजी, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे जे कागदपत्रे आहेत तुम्हाला इथे बघा, सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पूर्वी जमा करायची आहे। तर हा जी-आर काय आहे आपण एकदा पाहून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत हा जी-आर आहे। आता या जी-आर मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे 11 डिसेंबर 2025 रोजी। तर इथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता ई-केवायसी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक दिनांक 18 नोव्हेंबर 2025 अन्वये दिनांक 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिली होती व ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ज्या शासन परिपत्रकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांची स्वतःची केवायसी करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। आता ही जी-आरची लिंक कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा, लिंक म्हणून तुमच्यापर्यंत ही लिंक नक्कीच पोहोचेल। किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा तुम्ही इन्स्टाला सुद्धा आपल्या योजना यात्रावरती आपल्याला मेसेज करू शकता। तर हे जी-आर मध्ये नमूद केल्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा जी-आर तुम्ही दाखवायचा आहे, जेणेकरून अंगणवाडी सेविकाताई तुमचे जे काही कागदपत्रे आहे ते सबमिट करून घेतील व हे जर तुम्ही सबमिट करून घेतले नाही किंवा ई-केवायसी झाले नाही तर तुमचे पैसे कायमचे बंद होणार आहे। आता ही जी काही ई-केवायसी आहे, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला करावे लागणार आहे। इथे क्लिक करा, केल्यानंतर हे नवीन पेज आहे ते ओपन होणार आहे। तत्पूर्वी ही केवायसी तुम्ही किती वेळा करू शकता तर वन टाइम एडिट ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे फक्त एकदाच तुम्ही केवायसी करू शकणार आहात। यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही, त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। आता शिफारस पत्र काय आहे, हे शिफारस पत्र असणार आहे ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी केलेली आहे त्यांनी स्वतःचे नाव व आधार क्रमांक टाकून हे अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचं आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यात यावी असे शिफारस देण्यात येणार आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण शिफारस पत्र गरजेचं आहे व हा जी-आर सुद्धा आलेला असल्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना हे जे काही कागदपत्र असो किंवा जे तुमचं डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट करून घ्यावंच लागणार आहे। 31 डिसेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्णपणे करा, अंगणवाडी सेविकाताईंना हा जी-आर दाखवा, शिफारस पत्र दाखवा, जेणेकरून तुमची ई-केवायसी पूर्णपणे होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।